हे आपण काय करत आहोत, सबूत पुरावे जमा करत आहोत, हे शासनाकडे आपण माहिती देत आहोत आणि शासनालाही म्हणणार का आम्ही झकमाऱ्याने केलेल्या आम्ही आंदोलनामध्ये हे करू, ज्यांनी आलेल्या आंदोलनामध्ये त्यांना तुम्ही पट्टे दिले म्हटलं का आम्ही धारकांचे पट्टे निस्ताने भाव तुम आगे बढ़ाओ, निस्ताने भाव तुम आगे बढ़ाओ। शूटिंग करत आहे यांच्या मार्फत बराच आवाजाचं काम आहे, सगळे बसून राहा आणि थोडे लोक खाली बसा, कुठं दिसले पाहिजे, लहान बोर्ड थोडीशी वरत दाखवा, जय विदर्भ, जय विदर्भ, अतिक्रमणधारक आमच्या हक्काचा, अतिक्रमणधारक आमच्या हक्काचा, अतिक्रमणधारकांना विना अट्टे पाट्टे। हा प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाच्या नेतृत्वामध्ये अतिक्रमणधारक शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित झालं पाहिजे। दुसरी मागणी, अतिक्रमणधारक सर्व जाती धर्माच्या लोकांना पट्टे मिळाले पाहिजे। या दोन मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना पट्टे देण्याचा कायदा भारत सरकारने 1978 मध्ये काढलेला होता। कसेल त्याची जमीन, डोंगर पहाडामध्ये जे गरीब लोक शेत्या वाहत होते ती शेती त्यांची झाली पाहिजे, त्यानुसार त्यांनी वहीत करीत असल्याचा पुरावा सरकारला दाखवून ते पट्टे त्यांना देण्याचा तो कायदा होता। तो 1990 पर्यंत तो कायदा होता। दुसरा कायदा वनहक्क कायदा 2005 पर्यंत ज्यांनी वहीत केलेली आहे आणि त्यांच्याकडे पुरावा आहे अशांना वनहक्क कायद्यानुसार जमीन देण्याचा कायदा आहे। परंतु याच्यामध्ये काय झालं की हे शेती वाहणारे जे गरीब लोक आहेत, अडाणी आहे, मागासवर्गीय लोक आहेत, त्यांना पुरावा म्हणजे काय हे माहीत नव्हतं, त्याच्यामुळे बरेच लोक वंचित राहिलेले आहेत आणि अनेक जाती धर्माचे लोक आहेत। सरकारने फक्त वनहक्क कायद्यामध्ये आदिवासी आणि पारंपरिक वननिवासी या लोकांसाठी तो कायदा अंमलात आणलेला आहे, परंतु त्यासोबतच इतरही समाजाचे जे गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा ते पट्टे मिळाले पाहिजे। आणि जो 1990चा कायदा सरकारने जो रद्द केला महसूल जमिनीवरचा, तो सुद्धा कायदा सरकारने पुन्हा जागृत करून त्या कायद्यानुसार सर्वांना आतापर्यंत जे तागायत जे जमिनी वहिती करत आहे त्यांचा सरकारने सर्वे करावा आणि सर्व लोकांना पट्टे द्यावे, ही मागणी आम्हाला सरकारकडे करायची आहे। आणि ते सर्व गरीब लोक आहे, भूमिहीन लोक आहे आणि ही न्याय हक्काची मागणी आहे, कारण संविधानामध्ये सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, अन्न वस्त्र निवारा शिक्षण औषधी मूलभूत गरजा सर्वांना मिळायला पाहिजे, कायद्यामध्ये दिलेला आहे। आणि अजूनही लोक वंचित आहेत आणि स्वातंत्र्याला एवढे दिवस झाले तरी अजून लोक वंचित आहेत, त्याच्यामुळे खेदाची बाब आहे आणि शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं ही आमची मागणी आहे। काय नाव तुमचं? मी मधुकर निस्ताने, प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाचा विदर्भ अध्यक्ष आहे आणि सर्व आमचे सहकारी